खाली कसं जायचं आपण? तसं नाही रे, तिथे आई थोडीकडनं उली मालून इकडनं काय नाही ब्लॉकेट वगैरे नथिंग हे कुछ है काय घोडोबा मिरज. हा आपण इथनं जाऊ शकतो. गांडो खालती कसं जायचं? आलो तसं जाऊन परत तिकडनं ते फिरून जायला लागणार असं वाटतंय. निखिल कुठे याला? हो जाऊया थांब, ते कुठे गेलेत? निखिल, हर्षद तिकडनं अशी या, आम्ही या इथं. इथनंच उतर वेदू, इथनंच उतर. इथनं हा बा, इथनं आहे बघ. मेंढी ही का आता गेम करायचा आता बोललो होतो. गुड वन. गारो गार बघा आहे ते भेंडी. पण मी काय म्हणतो, इथे काय ठेवायचे असतील? यहाँ पे तो क्या लगता है गळा 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 हे आहेत आय थिंक, कारण ह्या साईडला पण आहे. हे सिमेंट मारलेलं आहे आत्ता कदाचित. हा गुळ आहे. कोणता? हा गुळ आहे रोहित. गुळ आहे? नाही मला सिमेंट वाटतंय बघ. नाही हे इथे हनुमानाचं मंदिर आहे. लाईटला किती अजून स्टॉक आलेला आहे. स्टॉक अजून आहे लाईटिंगचा. नवीन नवीन लावलेल्या दिसत आहेत. ही फक्त जुनी एक आहे. मजबूत बांधकामाचा वापर केला. या पहा म्हणजे आपण हा प्रॉपर आहे. हा प्रॉपर आहे. हा प्रॉपर. हा बघ. आणि हे जे ना हे हे आपण जे म्हणतो ते वरचं सेम दॅट लाईट ते दरवाजाचं हां आहे. ते दरवाजासाठी आहे. चल ते काकांबरोबर चल. फालतूमध्ये फिरण्यापेक्षा हत्ती म्हणजे अफजल खान दाखवलेला आहे. सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दाखवले. पाहिलं का? चौथीची विद्यार्थी बघा. चौथीचे अफजल खानाचा वर लक्षात ठेवा. 10 नोव्हेंबर 1649 प्रतापगडच्या पायथ्याशी जावळी खोऱ्यामध्ये त्याचं एक चित्र आहे. अफजल खानाच्या वधानंतर अवघ्या 18 दिवसानंतर 28 नोव्हेंबर 1659ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पन्हाळगड जिंकला. हा गड जिंकल्यानंतर आपल्या मावळ्याने महाराजांची पहिली सुवर्ण तुला म्हणजे सोन्याची तुला म्हणजे महाराजांचं वजन आहे तेवढ्याच वजनाचं सोनं त्या चौकामध्ये महाराजांनी तो
उधळण्यात आलं 28 नोव्हेंबर 1659ला. या चौकाचं नाव आहे विष्णू चौक. हा पवित्र विष्णू चौक. महाराजांची पहिली सोडत 28 नोव्हेंबर 1659 या चौकात. आज आता आपण रिकाम पॅसेज पाहतो. हे आपल्या मावळ्यांचं विश्रांतीचं राहण्याचं ठिकाण. हे राजांचं छोटंसं ऑफिस आहे. ओके, ऑफिस आहे. असायची त्यांनी या चौकामध्ये आपली मावळे असायची. जी काही चर्चा केली जाते ती राजाच्या खोलीची दिसते. ओके, ती खोली आहे म्हणजे ती फक्त मीटिंग करण्याची खोली आहे. आता यांच्याबरोबरच फिरूया आपण. मीटिंग म्हणजे तिथे जे मुख्य होते ना ते तिथे बोलणार नाही, ते सैनिकांना सगळं सांगितलं. ओके ओके, म्हणजे कोण? बाजी प्रबंध. आज आता आपण जे उभा आहोत ते समुद्र सपाटीपासून 3232 फूट उंचीवर. एवढ्या उंचावर आज पाण्यावर 100 विहिरी आहे. आज आता आपण पाण्याची बोरिंग वरतो 300 फूट त्याला पाणी लागतं लागतं नशीब होतं पाणी आपल्याला पाहायला मिळतं. 5 फुटाची विहीर आहे. 5 फुटात पाणी पाच फूट म्हणजे किती झालं? 1 2 3 4 5. हां, 5 फुटावर पाणी. आता किती फूट लागतं? 3200 काहीतरी. जास्त म्हणजे कधी कधी जास्त करावं लागतं पाणी लायला लागलं की पैसे रिनोव्हेशन चालू. म्हणजे सगळे जे आहेत ना ते परत बांधलेले आहेत. जे हे जे सगळं बांधलेलं आहे ना, म्हणजे जे आपण आता बघितलेलं हे परत केलेलं आहे. म्हणजे जो पण जो सर्कल आहे ना तो पण परत बांधलेला आहे. हां, हां, आत्ता हे आहे. हे ज्या गोष्टी आहेत ह्या आत्ता आहेत. तेव्हा तळ सरळ दिसतो. तळ आहे ना क्लिअर. का बघ, क्लिअर तळ दिसतो. समोरच तिसरा थोडासा तिरका. म्हणजे 1200 वर्षापूर्वी सुद्धा वास्तुशास्त्र पोहोचलं याचं जीवन होतं. सलग 3 दार एकमेकाच्या समोर असू नये. पहिला दुसरा समोर, तिसरा तिरका. आपण नंतर नेक्स्ट मध्ये पाहणार ज्ञानेश्वराला पाहणार सुद्धा वास्तुशास्त्र. डुबाले आता. हे चला की वरती. आवर डेस्टिनेशन अपर साईड. चला. विषय असा की ती जी फॅमिली आहे ना ती त्यांनी गार्ड केलेलं आहे. हां, ते पहिले 3 डोअर आहेत. हां, त्याच्यानंतर हा 3rd डोअर आहे. जो 3 डोअरचा जो फॅक्टर आहे त्यांनी सांगितलेलं तिथे की 3 दरवाजेचा काय तो आहे तो हा आहे. आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की वास्तुशास्त्र आहे ना, वास्तुशास्त्र हे तेव्हाही 1200 वर्ष अगोदर होतं. याचं जिवंत उदाहरण आहे ते असं त्यांनी सांगितलं. ते म्हणतात असं की जे 3 दरवाजे जो आहे ती 3 दरवाजे एका समोर पहिली होती म्हणजे आपणच पहिल्यांकडनं घेतली. हां, म्हणजे शोधल्या होत्या. अरे त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकातून लिहिलेल्या काय लेख त्यातलं घेतलेलं आपण. गाड्यांना आज परमिशन काढतच ना, तेच नाही करत. काय एवढं रस्ता नाही रोड काढायचा, हा काढायचा रस्ता. काय गरज काय तिकडे? आता इकडनं वरनं कुठलं जाणार? ते गार्डन आहे पुढे. नक्की माहिती नाही, विचार ना. हो, गार्डन आहे पुढे. पुढे गार्डन आहे. काय 1 तास आहे.
काय आहे ते बघूया तरी चल. पुढे बघायला पाहिजे. पुढे किल्ला बघूया ना आपण. किल्ला शोधायचे ते आत्ता बांधलेलं आहे. ह्याचं काय मतलब नाही. ह्याचा फ्लो फक्त पाण्याचा येणार त्याच्यातून साठणार. पण चांगलं दिसेल ना हे पण. हां बट एवढं नाही खास नाही. प्री वेडिंग चालू आहे तिकडे वरती. हे पाठातलं घेतलेलं ही आयडिया. निखिल तुला असं यायचं आहे. प्री वेडिंग पण तूच करायची आणि सगळी कागडावर जायचे. हा वरती आलो काय आपण. ज्योतीवर बघितलं तर हे मगाशी गार्डन आहे. वरती आलो तो काय आपण. टर्न मारलेला. मग काय म्हणा रस्ता झाला पूर्ण संपला. इकडनं जाणार ते. कुठनं इकडनं जाणार ते इकडनं चला. गार्डन आतमध्ये चला. गार्डन मध्ये. गार्डन मध्ये चल. R15 0 किलोमीटर. हा रे पावा तुम्ही ठरवा काय कसं. तुम्ही ठरवा काय तसं जाऊ आपण कोल्हापुरात जायचं कसं. निखिल काय झालं सीन तिथं. तिथं आता मगाशी आत्ता इथे विषय तो मगाशी ज्यूस जवळ सोलर. येस ह्याच्यावरनं सांगतोय मी है ना. बघा वरनं बघा. कारण जे लिफ्ट आणि आहे ना सोलर अशी तुम्ही कुठे पॅटर्न हां प्रोजेक्ट बघितला होता एक. हां काय ह्याचं इथं काय करायचं पण काय चढायचं लहान मुलांसाठी. पण कसं काय आपण इथे हे करू. सावळगिरी करा म्हणून उतरलो मी. थांब ना कर ना. कम कुछ तो पढ़ा मैंने. आ जाओ. स्वराज्य व सुराज्य निर्मितीसाठी चित्रपट हे एक उपयोग आणि लेखक पटकार गीतकार यांचे शिवभक्त भालजी पेडकर स्मृती 15 सप्टेंबर पटेल स्वराज्य नमो सूर्यम हस्ते तेजस्वी सूर्याय सहस्ररश्मये तेजस्वी तेजमहि धिये वीर्यस्य वीर्योमहि देवी बलमसी बलमहि देवी ओजस्वी ओजमहि देवी. हां व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस. सूर्याय सहस्र. अर्थ काय त्याचा. नमस्तु सूर्याय सहस्ररश्मये. अर्थ नमस्कार आहे सूर्याला सहस्त्र रश्मी असं काहीतरी असणार. आणि पुढे ते हे आहेत ना सांगतो. पुढे बालाजी पेंढारकर त्यांचं काहीतरी असणार. पुढे काय काहीतरी असं त्यांनी काहीतरी शिवभक्त आहेत ते तेजस्वी तेजमहि सगळं भरपूर काय काय केलं नाही. त्यांचे वारले तेव्हा स्मृती दिनानिमित्त हे त्यांच्या बांधले गेले. ओके 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 डान्सिंग. तुळस आणि याचा काय विषय त्याच्यावर ना लिहिलेलं आहे ते बघ स्मृती दिन. हां आय थॉट त्याच्यावर सगळे लिहिलेलं. हे बघ सगळे लिहिलेलं आहे याच्यावर. तो भाई झालं तिथे जाऊन त्याला विचारतो कुठं आलंच बसायला.